हिंगोली, लातूर आणि परभणी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार माजलाय। पावसाने आपलं रौद्र रूप पुन्हा दाखवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे असा हाहाकार उडाला। कळमनुरी, वसमत तालुक्यात अतिवृष्टी झाली। कयाधू नदीला पूर आला असून पाणी नदीकाठच्या शेत शिवारांमध्ये शिरले। पाणी इतकं वाढलंय की विजेचे खांब सुद्धा पाण्यामध्ये बुडाले। वसमत तालुक्यातील कोंढूर, पांगरा, शिंदे, कुरुंदासह अनेक गावांमध्ये पाण्याचा वेढा पडला। मध्यरात्रीपासून पावसाने हाहाकार केला आहे। सकाळपासून जे पावसाचा जोर वाढलेला आहे। आपण सध्या होतो हिंगोलीतल्या डोंगरगाव परिसरामध्ये। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हा पूर्ण जे आहे ही नदी आहे आणि नदीनं पूर्णतः जे आहे तर पात्र सोडलेलं आहे। आता हे पूर्ण पाणी जे आहे ते शेतामध्ये शिरलेलं आहे। त्यामध्ये शेती पूर्णतः खडून गेली आहे, कारण ज्या ज्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे त्या भागातलं पाणी पूर्णतः या ठिकाणी वाहून आलेलं आहे। अतिवृष्टीमुळे कुरुंदा गाव अक्षरशः बुडालं। नागरिकांच्या छातीपर्यंत पाणी आलं। जिथं नजर जाईल तिथं पाणीच पाणी दिसतं। पाणी वाढत असल्यानं स्थानिक नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली। पांगरा शिंदे गावातल्या गल्ली बोळातून नदी वाहत आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो। पळसगाव येथे ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी आल्यानं शेतकरी अडकून पडले होते। या शेतकऱ्यांना दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। हिंगोली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे इसापूर धरण 100% भरले। त्यामुळे धरणाचे 11 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले। परिणामी पैनगंगा नदीला पूर आला। कळमनुरी, पुसदवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। हिंगोली लगतच्या डोंगर गावालाही पाण्याचा वेढा पडला। कयाधू नदीला आलेल्या पुराचं पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मागील 5-6 दिवसापासून मालेगाव परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे। रात्री तर अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडल्यामुळे नदी नाले एक झाले। शेतकऱ्यांचे जनावरं वाहून गेलेत आणि शेतकऱ्याकडे काही आता शिल्लक नाही आहे। शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर शासनाने त्वरित कर्जमाफी करावी। मागच्या वर्षी त्यांनी आश्वासन दिलं होतं, तसेच यावर्षी हेक्टरी 1 लाख रुपयाची शेतकऱ्यांना मदत करावी। शेतकऱ्यांच्या मुलांची फीस असेल ती फीस यावर्षी माफ करावी। जुनी जी बाजार पांधन होती बाळापूरला जाण्यासाठी, ती पांधन जर चांगल्या परीने जर आम्हाला चालू करून जर दिली तर प्रशासनाचा आम्हाला चांगलं काही एक हे होऊन जाईल, मार्ग होऊन जाईल। आताच्या काळाला दवाखान्यात जाण्यासाठी किंवा गावाच्या बाहेर काही जरी वस्तू आणायला जाण्यासाठी एकही मार्ग शिल्लक राहिलेला नाही गाव। सर आता तर सध्या दुसऱ्याच्याच घरात राहिलो आम्ही, म्हणजे आज रात्रपासून खाया पियाची तर काही व्यवस्था नाही। आता हॉटेलवर कुठे यायला त्याला समजा मागून चालू आहे सध्या। फार वाईट भावना आहे। फार परिस्थितीमुळे पूर्ण शेती शिवार गेलेला आहे। घराची पडझड झालेली आहे। शेती अन्न खायला नाही आहे। रस्ता गावात जायला यायला बरोबर नाही आहे। त्याच्यामुळे शासनाने काहीतरी आमच्यासाठी पाहावं। काय सरकारकडे मागणी तुमची आता? हेच नुकसान भरपाई काहीतरी शासनाने द्यावं। लातूर जिल्ह्यातील अनेक भागाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर तालुक्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे। या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून काही ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले। जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा, तेरणा आणि तावरजा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली। तावरजा नदीला आलेल्या पुलाचा आलमला शिवाराला मोठा फटका बसला। पुराचे पाणी नदीकाठच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्याने परिसरातील शिवारातील पिके पाण्याखाली गेली। जिल्ह्यातून वाहणाऱ्या तावरजा नदीवरील तावरजा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आलेल्या पाण्यामुळं आणि पावसामुळं या प्रकल्पाचे 24 दरवाजे उघडून सध्या पाण्याचा विसर्ग तावरजा नदीपात्रात सुरू आहे। त्यामुळं तावरजा नदीपात्राला पूर आला असून लातूर जिल्ह्यातल्या आलमला शिवारामध्ये सध्या या पुरामुळं नदीपात्रातलं पाणी शेत शिवारामध्ये शिरलेलं आहे। रस्त्यावरती आणि पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळं या गावाहून औसा आलमला ते लातूरला जाणारा रस्ता मागच्या काही तासापासून बंद आहे। परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो।
त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे तर जनजीवन विस्कळीत झालं। गंगाखेड तालुक्यातील मसाला, झोला पिंपरी या गावांना गोदावरीच्या पाण्यानं वेढा घातला। बघा आता कसं जगायचं आम्ही, बघा सगळ्या वावरानं पाणी, सगळं पाण्याखाली गेलं, सगळं काय वाहून गेलं। आता जिल्ह्यामध्ये रात्रपासून दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्वच नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। अनेक ठिकाणी पुराचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहतूक बंद झालेली आहे। आपण जर पाहिलं तर पालम गंगाखेड रोडवरील वाहतूक देखील बंद झाली आहे। त्या ठिकाणी केरवाडी इथून वाहणाऱ्या नदीचं पाणी या महामार्गावर आलेलं आहे, त्यामुळे नांदेडकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। गेल्या आठवड्यात हिंगोली, परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात हाहाकार उडाला होता। आता पुन्हा एकदा पावसानं आपलं रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केली, त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।